आज आपण या ठिकाणी मटर पराठे बनवणार आहोत। तर माझ्याकडे वटाणे आहेत, ओले वटाणे। तर हे बघू शकता, ओले वटाणे आहेत। तर ते ओले वटाणे आता मी ह्याचे पराठे बनवणार। आपण ह्याची कचोरी पण खाल्ली असेल, पुऱ्या पण खाल्ल्या असेल, आज पराठे पण खाल्ले असेल, पण आज मी पराठे बनवणार। आता माझ्याकडं बटाटे नाहीये, तर त्याच्या जागी मी सुरणचा वापर करणार आहे। सुरणला आपण हे करून घेऊया, ह्याच्या मागचा साईड सगळा काढून घ्यायचा, साल। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी सुरण टाकणार आहे ह्याच्यात। आता मी बटाटे आणि सुरण ह्यांना 2 शिट्ट्या टाकून शिजवून घेणार। बघू शकतात, हे आपलं सुरण आहे, बारीक असे मी कापून घेतले। त्याच्यात वटाणे टाकूया। आपल्याला पाहिजे इतके वटाणे आपण घेऊ शकतो। म्हणजे एवढे मी हिरवे वटाणे घेतले। आता ह्याला स्वच्छ धुवून त्याला आपण कुकर लावून ठेवूया। हे दोन्ही पण शिजवायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळं ह्याला 2 शिट्ट्यामध्ये आपण हे करून घेऊया, 2 शिट्ट्या काढून घेऊ। काही लोक ह्याच्यात पुरी करताना बटाट्याचा वापर नाही करत, डायरेक्ट वाटाणा ह्याचा वापर करतात फक्त। तर मी बटाट्याचा पण म्हणजे बटाटा नाहीये, पण त्याच्यासाठी सुरणचा वापर करणार आहे। पाणी घेतलंय, ह्याच्या आपण आता शिट्ट्या काढून घेऊ। आता दुसऱ्या साईडला आपण त्याची तयारी करूया, लागणारा मसाला। तर ह्या ठिकाणी मी लसूण हे करून घेतलेले, साफ करून घेतले। त्याच्यामध्ये आपण 4 अशे हिरव्या मिरच्या टाकूया। चार अशे हिरव्या मिरच्या, 2 अशा तोडून घ्यायच्या मध्ये। त्याच्यामध्ये थोडासा इतका अद्रक, त्याला पण धुवून घेतलंय।
ह्याला आपण आता मिक्सर ग्राइंड करूया. मिक्सरला लावून घेऊ आपण. मिक्सर ग्राइंड डायरेक्ट आतमध्ये घेते. मिक्सर ग्राइंड करून घेतलं. आता आपण थोडासा कांदे कापून घेऊया. कांदे पण स्किप करू शकतात नको असेल तर. मी कांद्याचा वापर करणार आहे. आता हे माझ्याकडे बारीक कांदे म्हणून मी ह्याचा जास्त कांदे घेतले. जर तुमच्याकडे मोठे कांदे असेल तर तुम्ही फक्त 2 घेतले तरी चालेल. कांदा आपण साफ करून चॉप करून घेऊया बारीक असा. एकदमच बारीक आहे त्याच्यामुळे मी हे 5-6 घेतलेत कांदे. कांदे पाताची कांदी येते बारीक आहे. मग कांदा टाकायचा असेल तर टाकू शकता, नाही तर ते पण स्किप करलं तरी चालेल तुम्ही.
आता याला आपण चॉप करून घेऊया. असं बारीक कापून घेतलाय कांदा. मस्त असा बारीक झालाय, बघू शकता. थोडा अजून बारीक करून घेऊ. आता पूर्ण बारीक झालाय. आता आपण ह्याला साईडला ठेवूया. झोप झाली? ये 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 मम्मा इकडे बघ. बंद करा. आता एका साइडला काय पाहिजे? भूक लागली? पाणी देऊ मग? हा, पाणी देऊ का? बर. आता आपण ह्या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे. तर आपण एक डो तयार करून घेऊ गव्हाच्या पिठाचा. ओ पी पी, हळूहळू पी. तर ह्यामध्ये मी ओवाचा वापर करणार आहे. ओवा, तर त्याचा वापर मी करणार आहे. डायजेशन साठी चांगले असतं हे. जिऱ्याचा वापर पण करू शकता तुम्ही, पण मी ओव्याचा वापर केला. पाणी खाली पडेल ना. मीठ नाही टाकणार. आता आपण ह्याला हे करून घेऊया, मळून घेऊया. धर 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 धर. हा धर 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 धर.
त्याला जसं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं. एकदमच मळून नाही घ्यायचं, नाही तर एकदम मळून घेतलं ना तर पीठ एकदम नरम होऊन जाते. मग ते मळायला आपल्याला लाटायला थोडं डिफिकल्ट होऊन म्हणजे कठीण होऊन जाते. सगळ्यांची बनवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते जेवणाची. ह्याच्यात थोडं तेल टाकूया आपण. पाण्याचा वापर नाही करणार मी, तेलातच मळून घेणार. आता पाणी टाकलं अजून ते मऊ पडेल. आपल्याला थोडं घट्ट पीठ करायचंय. खेळा खेळा. थोडं जास्तच मला टाईट वाटतं म्हणून थोडंसं पाणी टाकून अजून मऊ करून घेते पीठ. पाण्याचा वापर नव्हते करणार पण केला, कारण थोडं टाईट वाटत होतं मला ते जास्तच, म्हणून थोडं मऊ करून एकदा तेलाचं पुन्हा एकदा कोटिंग करूया आपण. थोडं तेल लावू. आपलं पीठ बरोबर मळलं गेलंय.
थोड्या वेळ आपण ह्याला झाकून ठेवूया. मुरू आपलं हे पीठ हे मुरू देऊया जरा वेळ. आपलं सुरण हे प्रॉपर शिजलंय बघू शकता आणि वटाणा पण शिजून निघालेला आहे. सुरण पण प्रॉपर शिजलाय. आता ना आपण थोडी ह्याची भाजी बनवून घेऊया. या ठिकाणी मी पॅन तापायला ठेवलाय. त्यामध्ये मी ओव्याचा तो वापर केलाच आहे चपातीच्या पिठामध्ये. तर ह्याच्यामध्ये मी थोडे जिरे टाकले. थांबा. जिरे टाकून हा जो कांदा मी कापून ठेवलेला तो टाकून थोडा परतून घेणार. आणि आपले हे अद्रक लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरची टाकून हे परतून घ्यायचं चांगल्या प्रकारे. कांद्याचा पूर्ण आपण कच्चेपणा आणि जो पाणी असतं कांद्यामधलं ते सगळं आपण काढून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मसाले टाकूया. आता पीठ मळलं होतं त्याच्यामध्ये मी मिठाचा वापर नाही केलाय. तर आता जी भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये मी मिठाचा वापर केलाय. तर हे लक्षात ठेवा. आणि हळद टाकले. बाबू पडशील. धनिया पूड, गरम मसाला आणि लाल तिखट. इकडे ये. इकडे मम्मा बघ काय देते. ये इकडे. ये इकडे. आता आपलं हे सुरण आणि वटाणे ह्याच्यामध्ये मिक्स करूया. जास्त काही शिजवण्याची गरज नाही कारण ऑलरेडी आपण शिजवून घेतलेलं ह्याला. आता आपली ही भाजी रेडी आहे. त्याला आपण आता स्मॅश करून घेणार. ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार. गॅस ऑफ करून आपण स्मॅश करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर हे मिक्सरला पण तुम्ही वाटून घेऊ शकता थंड करून. पण माझ्याकडे स्मॅशर आहे म्हणून मी ह्याच्याने स्मॅश करून घेते.
आपली ह्या ठिकाणी भाजी रेडी आहे. ह्याला थोडं थंड होऊ द्या, मग थंड होऊ देऊ, मग नंतरून आपण ह्याचे पराठे करूया. आता या ठिकाणी आपली भाजी ही रेडी आहे, म्हणजे स्टफिंग हे रेडी आहे आपल्याकडं. तर त्यासाठी आपलं पीठ पण चांगल्या प्रकारे मऊ झालेलं आहे, बघू शकता. चांगल्या प्रकारे मळलं आणि मुरलं आहे. तर मी ह्या ठिकाणी तवा असा तापायला ठेवलाय. आता आपण पराठे करून घेऊया. तवा आपल्या तापल्यावर आपण त्याला पोळ्या टाकूया. असा एक गोळा काढून घ्यायचा. असा एक गोळा काढून त्याला असं करून घ्यायचं. जसं की आपण मोदकचं स्टफिंग करतो तसं करायचं ह्याच्यामध्ये. आता असं गोल करून त्याच्यामध्ये आपण जी भाजी रेडी केली आहे ती भाजी ह्याच्यात टाकणार, स्टफिंग करणार ह्याच्यात. आणि ह्याला गोल गोल अमाऊंट मध्ये आपण फिरून ह्याचं तोंड बंद करून घेऊया. आपली ही स्टफिंग थोडी पातळ झालेली आहे. तर ह्याला घट्ट करण्यासाठी आपण थोडंसं स्टफिंग मध्ये बेसनचा वापर करूया. आता ह्या ठिकाणी आपण गोळा काढून घेतलाय मोठा असा. त्याच्यामध्ये आपण ही स्टफिंग टाकणार आहोत, जी की भाजी बनवलेली तुम्हाला दाखवली मी. पूर्ण तोंड बंद करून घ्यायचं. अशा प्रकारे
ह्याला हलक्या हाताने आपण लाटून घेणार, कारण हे कुठून फुटू नये म्हणून. आपला तवा एका साइडला तापलेला आहे. स्टफिंग ह्याच्यावर टाकूया. पोळी बघू शकता, पराठा. टीव्ही लावून देऊ. त्याला मी साइडून तेल लावून याला तेल लावून घेते. दुसरी साइड आपण उलटी पलटी करूया. आता या ठिकाणी आपण गाजरचं एक हे बनवणार आहे,
चालेल. तर काकडीचं सॉरी, तर काकडी आता आपण छिलून घेऊया. ही ह्याच्या साला काढून घ्यायच्या पूर्ण. ला आपण किसून घेऊया. मी एकच गाजर काकडीचा वापर करणार आहे. तर ही काकडी मी पूर्ण किसून घेणार. बघू शकता असं मी किसून घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी काकडी किसलेली ह्याच्यामध्ये आपण ही दही टाकणार आहोत. याला मिक्स करूया. ह्याच्यामध्ये मी साखर टाकणार. 1 चम्मच इतका साखरेचा वापर केलाय. 1.5 चम्मच. किंचित इतकं मीठाचा वापर करणार. मीठ नको असेल तर स्किप करू शकता. काकडी ही थंड असते तर उन्हाळ्यात ह्याच्यात खाणं चांगले राहते. ही आता आपण जे पराठे बनवलेत वाटाण्याचे त्याच्यासोबत आपण हे सर्व करणार. गरमागरम पराठे.
तुम्ही पराठे हे लोणच्या संधी पण खाऊ शकता, टमाटा सॉस सोबत पण खाऊ शकतात आणि दही असेल, काकडी अवेलेबल असेल तर त्याचं नक्की असं एक ट्रायल करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.